नमस्कार, आपण पाहता यशवंत नगरी न्यूज। आपण पाहणार आहोत बातमी मागची बातमी। आजचा विषय आहे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सर्जिकल स्ट्राईक। सातारा जिल्हा 1999 सालापासून शरद पवारांच्या ठामपणे पाठीशी। मात्र सध्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या विशेषतः फलटणमधल्या संवाद मेळाव्यात विसंवाद का घडला। शेखर गोरे यांना या ठिकाणी येऊन न्याय का मागावा लागला। खऱ्या अर्थानं 2014च्या निवडणुकीपासून शेखर गोरे नावाचं वादळ हे खटावमानमध्ये समोर आलं आणि विशेष सांगता येईल की विधानसभेची निवडणूक शेखर गोरे यांनी 2014 साली रासपमधून लढवली आणि त्यांना तब्बल 53,000 मतं मिळाली आणि त्यांचे समोरचे प्रतिस्पर्धी म्हणजेच त्यांचे बंधू आमदार जयकुमार गोरे यांना 71,000 मतं मिळाली। म्हणजे अगदी काही मतांच्या फरकानं शेखर गोरे पराभूत झाले। मात्र त्यानंतरच्या काळात आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीमध्ये विशेषतः रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद प्रचंड टोकाला गेलेला होता। याच वेळी रामराजे यांनी संधी साधत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेखर गोरे यांना 2015 साली राष्ट्रवादीत घेतलं आणि खऱ्या अर्थानं या वेळेपासून सुरुवात झाली ती जयकुमार गोरे यांना शह कसा देता येईल ही राष्ट्रवादीची रणनीती आणि विशेष तेव्हापासून शेखर गोरेंनी प्रचंड गटबांधणी केली राष्ट्रवादीची आणि विशेष सांगता येईल की एकूण मान आणि खटाव मतदारसंघातील जवळजवळ 70% ग्रामपंचायतीमध्ये शेखर गोरे गटाला म्हणजेच राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवलं। याचबरोबर बाजार समिती निवडणूक, खरेदी विक्री संघाची निवडणूक जिंकली। त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषदेच्या 3 गट म्हणजेच पोळतात्यांच्या सुनबाई असतील आणि इतर असतील 3 जिल्हा परिषद गट, याचबरोबर मान पंचायत समितीवर सुद्धा राष्ट्रवादीनं शेखर गोरे यांच्या माध्यमातून झेंडा रोवला। म्हणजेच याच वेळी आमदार जयकुमार गोरे यांना प्रचंड शह देण्याचं काम हे शेखर गोरेंनी केलं। याचबरोबर जिल्हा बँकेला मदत सुद्धा मोठी शेखर गोरेंनी केली। हे असं असताना शेखर गोरे राष्ट्रवादीमधून का दुरावले गेले हा मोठा प्रश्न आहे। त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शेखर गोरे यांना विधान परिषदेची तिकीट दिली। या तिकीट देताना विद्यमान आमदार मोहनराव कदम यांच्यासारख्या मातब्बर माणसांच्या समोर शेखर गोरेंनी अर्ज भरला। सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांनी शेखर गोरेंना पाठिंबा देतो असं सांगितलं, मात्र ऐनवेळी मोठ्या घडामोडी घडल्या आणि विशेषतः विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शेखर गोरे हे फक्त 64 मतांनी पराभूत झाले आणि खरं सांगायला गेलं तर सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची मेजॉरिटी असताना सुद्धा काँग्रेसचे मोहनराव कदम हे निवडून आले। म्हणजेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शेखर गोरेंना पाडण्याचा उद्योग केला। हा राग शेखर गोरेंच्या मनात होता। यामध्ये बऱ्याचशा आर्थिक घडामोडी सुद्धा झाल्या असं शेखर गोरेंचं म्हणणं आहे। या सर्व घटना घडत असताना काही गुन्हे शेखर गोरेंच्यावर दाखल झाले, मात्र हे गुन्हे खरे नव्हते, राजकीय स्वरूपाचे होते असं शेखर गोरेंच्या कार्यकर्त्यांचं आणि शेखर गोरेंचं म्हणणं आहे। याच वेळी शेखर गोरे यांनी सुद्धा हायकोर्टात अपील करून जो मोक्काचा गुन्हा होता तो निकाल लावला। म्हणजे आता सध्या शेखर गोरे यांच्यावर कोणतेही राजकीय किंवा कोणतेही गुन्हे नाहीत। मुद्दा हा राहतो की राष्ट्रवादींनी शेखर गोरेंना गेल्या 6 महिन्यात लांब का ठेवलं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माढा मतदारसंघामध्ये स्वतः माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख हे स्वतः इच्छुक होते आणि प्रभाकर देशमुख इच्छुक असल्यामुळं अजित पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वच्छ चेहरा समोर असावा मान तालुक्यातला किंवा माढा मतदारसंघामध्ये लोकसभेचा उमेदवार म्हणून प्रभाकर देशमुख हे गेल्या काही 4-5 महिन्यापासून लॉन्चिंग सुरू केलं आणि प्रभाकर देशमुख यांनी सुद्धा माढा मतदारसंघातील 4 मतदारसंघ आणि सातारा जिल्ह्यातील 2 मतदारसंघ पिंजून काढण्याला सुरुवात केली। त्यातच शेखर गोरेंना लांब ठेवण्यात आलं। ज्यावेळी अजित पवार यांच्या सभा झाल्या मान मतदारसंघामध्ये त्यावेळी शेखर गोरेंना कोणतंही निमंत्रण दिलं गेलं नव्हतं असं शेखर गोरेंचं म्हणणं आहे। आता विषय असा राहतो की शेखर गोरे काय करणार। शेखर गोरे गेले 2 महिने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते, कार्यकर्ते अस्वस्थ होते, काय करायचं
राष्ट्रवादी आपल्याला नेता मानायला तयार नाही. भाजपमध्ये जाण्यास शेखर गोरे अजून तरी मानसिकतेत नाही. मग अशा वेळी काय करायचं? शेखर गोरे यांचा दुसरा एक आरोप असा होता की मला शरद पवारांना भेटू दिलं नाही गेल्या 6 महिन्यात. याच्या मग कोण होतं? याच्या मग राष्ट्रवादीचं लॉबिंग होतं का? हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. विशेषतः मान आणि खटाव मतदारसंघामध्ये 70% ग्रामपंचायती या शेखर गोरेंच्या गटाकडच्या ताब्यात आहेत असा दावा शेखर गोरे करतायत. 75% सोसायट्या शेखर गोरे गटांच्याकडे ताब्यात आहेत असं शेखर गोरेच्या गटाचं म्हणणं आहे. आणि पंचायत समितीमध्ये झेंडा हा शेखर गोरेंच्या गटाचा आहे. मग असं असताना राष्ट्रवादी शेखर गोरेंच्याबद्दल सापत्नाची वागणूक का देत आहे हा खरा राजकीय प्रश्न आहे. विशेषतः या मागचा जर इतिहास जर पाहिला तर रामराजे यांनीच शेखर गोरेंना राष्ट्रवादीत घेतलं आणि त्यांनीच शेखर गोरेंना लांब सरण्याचा प्रयत्न केला. मात्र आता लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांना मोठा संघर्ष करावा लागेल हे मात्र नक्की आहे. त्यातच कालच्या संवाद मेळाव्यामध्ये झालेला राडा शेखर गोरेंच्या कार्यकर्त्यांनी थेट शरद पवार साहेबांना विचारला जा आणि त्या सभेतून शेखर गोरे स्वतः आणि त्यांच्या भगिनी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी त्या सभेतून घेतलेला जाण्याचा निर्णय. यामुळं शरद पवार यांना मान मतदारसंघातून मोठा धोका सुद्धा होऊ शकतो. कारण जर पाहिलं तर 53,000 मतदान हे शेखर गोरेंनी स्वतःच्या हिमतीवर घेतलेलं होतं गेल्या 2014 साली. त्यानंतर आलेली पंचायत समिती, त्यानंतर आलेली खरेदी विक्री संघ, बाजार समिती, पण त्यानंतर जिल्हा परिषदेचे उमेदवार आलेले निवडून आलेले उमेदवार आणि जिल्हा बँकेवर आलेले केलेली पकड या सर्व गोष्टीच्या बाबतीत मान मतदारसंघातून शरद पवार यांना शेखर गोरेंच्या गटाच्या माध्यमातून काम करणार की नाही हे संदिग्धात होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे या पुढची शेखर गोरे यांची दिशा काय असेल? राष्ट्रवादीतून मिळणारी भावणूक आणि जो फलटण येथील समाज मेळाव्यात झालेला जो वाद आहे हा शरद पवारांच्या इतिहासातला पहिला वाद असेल कदाचित. की राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटातून झालेला वाद हा खूप मोठा. कारण स्वतः शरद पवार जरी सर्व कार्यकर्ते सांगत होते तरी कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हतं. त्यामुळं राष्ट्रवादीच्या वाटा कदाचित शेखर गोरे यांच्यासाठी बंद झालेली असते. आता शेखर गोरे काय करणार? त्यांचा गट काय करणार? भाजपमध्ये जाणार, हा पक्ष लढणार की दुसरा आणखी काय विचार करणार हा प्रश्न राहतो. सर्वच राजकीय जाणकारांचं असं म्हणणं आहे की शेखर गोरे भाजपमध्ये जातील. मात्र भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांना खूप मोठा संकटाचा सामना सुद्धा करावा लागेल. मुद्दा नंबर 1, दिलीप येळगावकर आणि अनिल देसाई हे 2 मातब्बर सध्या विधानसभेचे उमेदवार आहेत. त्या दोघांतील कुणाला उमेदवारी मिळणार हे त्या ठिकाणी अजून संदिग्ध आहे. त्यातच शेखर गोरेचा गट आल्यानंतर मोठी समस्या पक्षात सुद्धा निर्माण होऊ शकते. हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यानंतरचा विषय असा आहे शेखर गोरे अपक्ष लढणार की काय निर्णय घेणार? एक मात्र नक्की शेखर गोरे नंतर राष्ट्रवादीकडे जातील ही तीळमात्र शंका नाही. का तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळं कोणत्याही परिस्थितीत विधानसभेला शेखर गोरे उभे राहू शकत नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालच्या गोंधळामुळं, कालच्या ज्या झालेल्या वादामुळं यापुढं राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रभाकर देशमुखांना ताकद देईल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. आता या पुढचा काळ शेखर गोरेंचा नक्की संघर्षाचा असेल आणि स्वतःला सिद्ध करून घेण्याचा असेल. आगामी या लोकसभा निवडणुकीत शेखर गोरे कोणती भूमिका घेणार याच्यावर त्याचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. तर विशेषतः एक सांगायला लागेल, शेखर गोरे काल ज्यावेळी व्यासपीठावर गेले त्यावेळी त्यांनी स्वतः शरद पवार यांच्यात ते स्वतः पाया पडले. म्हणजे आजही ते शरद पवारला मानतात. आणि विशेषतः त्यांचा मुद्दा असा आहे की माझा वाद विठ्ठलाशी नाही तर बडव्यांशी आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचे जे खालच्या फळीतले जे नेते आहेत त्यांनी
शेखर गोरेंच्या बद्दल पवार साहेबांच्याकडं काहीतरी कारणे मांडल्यामुळं हा विषय झाला असावा असं वाटतं. पण मुद्दा असा राहतो की ते परत राष्ट्रवादीत जातील अशी शंका कमी आहे. कदाचित लोकसभेला शरद पवार मदत करू शकतील, पण आगामी विधानसभेच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडून किंबहुना अपक्षसुद्धा लढण्याची शक्यता आहे. अशा वेळी शेखर गोरे यांच्यावर आता सध्या काही मीडियामधून चिखलफेक होताना दिसते की गुंडगिरी, दहशतवाद अशा माध्यमातून किंवा मोक्काच्या माध्यमातून किंबहुना शेखर गोरे यांच्यावर लागलेले गुन्हे जे आहेत त्यांनी ते स्वतः जाहीर केलेलं आहे की ते पूर्णपणे गुन्हे हे निकाली निघालेले आहेत. या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही हे सिद्ध झालेलं आहे. आता विषय असा राहतो की मान मतदारसंघामध्ये सुरू झालेले हे वादळ हे कदाचित पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीच्या इतिहासात अंतर्गत राष्ट्रवादीचे वाद बरेचसे झाले, अंतर्गत झाले, पेल्याची वादळं शिमून गेली. मात्र पहिली वेळ शरद पवारांच्या समोर झालेलं वादळ हे शरद पवारांना सुद्धा थांबवता आलं नाही, हे दुर्दैव आहे. मात्र आगामी काळात म्हणजे 2 महिन्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडतील. विधानसभेची निवडणूक आहे 6 महिन्यावर. यावेळी काय अनेक घडामोडी घडतील आणि शेखर गोरे काय निर्णय घेतील हे सर्व राजकीय जाणकारांचं लक्ष असणार आहे. तुर्तास इथंच थांबूया. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.